प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। आरंभ है प्रचंड। आरंभ है प्रचंड।
कोण आहेत हे? फक्त मृतदेह? कालपर्यंत अगदी काही क्षणांपूर्वी या साऱ्यांची उच्चतम नामाभिधाने होती. कुणी गुरु, कुणी पितामह, तो कोणी अंगराज. परंतु आज हे समस्त रथी महारथी धारातीर्थी पडले आहेत, होरपळून गेले आहेत. अहंकाराच्या, मत्सराच्या आणि अधर्माच्या अग्नीमध्ये. अर्जुनाने मला प्रश्न केला, काय दोष आहे या साऱ्यांचा आणि का हे पातक माझ्या नशिबी? त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना कमी आणि मलाच जास्त. माझ्या मनाची यात लाही लाही होतीये. ही सारी या कुरुक्षेत्रावर निपचित पडलेली फक्त शरीर आहेत, अधर्माने अन्यायाने मलिन झालेली शरीर. पण पुढे यामधील चैतन्य जन्म घेईल कोणत्या न कोणत्या नवीन रूपात. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थात या चराचरात वाहणाऱ्या चैतन्याचा नाश ना शस्त्र करू शकतं, नाही अस्त्र. ना ज्वाला भस्म करू शकते, ना जल आत्मसात करू शकते, ना हवा विनाश करू शकते. कारण हे चैतन्य असंच प्रवाहित होत राहणार आहे, जे अमर आहे, अजेय आहे, अविनाशी आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगो सत्व कर्मणी. कुरुक्षेत्रावर पाऊल ठेवता क्षणी त्याच्या परिणामांपासून अलिप्तता असल्यानं हा मिळालेला विजयही माझा नाही आणि पराजयही माझा नाही. म्हणून विजयाशी जोडलेला अहंकार मला नाही आणि पराजयाच्या दुःखाचा लवलेशही नाही. माझं कर्म होतं मार्गदर्शन आणि सारथ्य. अर्जुनाचं कर्म होतं साक्षात युद्ध. कर्णाचं कर्म होतं उपकारांची परतफेड. माझ्या अभिमन्यूचे कर्म होते ज्ञान आणि त्याचा वापर. हे सारं काही विधिलिखित. माझं भविष्य मला जेव्हा प्रश्न करेल की सत्यस्थापनेसाठी हा रक्तपात करणं आवश्यक होतं का? विनाकारण केलेली हिंसा अधर्म आहे. खरं तर अहिंसा हाच परमधर्म आहे. सहनशीलता, संयम यांची सांगड घालता आली पाहिजे. परंतु त्या सहनशीलतेची मर्यादा असते, नाहीतर तुमचा शिशुपाल आणि दुर्योधन होतो हे निश्चित आहे. या भूतलावरील प्रत्येक मनुष्य माझाच अंश आहे. तेव्हा या सगळ्या मागचा कर्ता करविता जरी मी असलो तरी इथे येणारा प्रत्येक जीव त्याच्या कर्माचं आणि कर्मफळाचं ओझं घेऊनच येतो. आणि तोच भार कमी करण्यासाठी कधी कधी संहार आवश्यक असतो. आणि संहार नको असेल तर समर्पण आवश्यक आहे. स्वतःमध्ये स्वचा शोध घेताना स्वतःला सत्याशी समर्पित केलं तर तुमच्यामध्ये असलेली चेतना तुम्हाला स्वपर्यंत घेऊन जाते आणि तुमच्या अस्तित्वाचा शोध तिथेच समाप्त होतो. तिथेच तू आणि मीचा भेद संपवून अद्वितीय साध्य होतं. आत्मा आणि परमात्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो. या कुरुक्षेत्रावर विजयही मीच आहे आणि पराजयही माझाच आहे. मीच आहे धनंजय आणि मृत्युंजयही. मीच आहे दुर्योधन, मीच आहे भीष्म आणि द्रोण. मीच आहे हा मावळणारा सूर्य आणि उगवणारा चंद्र. मीच आहे धरती, आकाश, वायू, जल, अग्नी. मीच आहे या चराचरात चल आणि अचल ठेवणारं चैतन्य. मीच आहे भूत, वर्तमान आणि भविष्य. मीच आहे जन्म, जीवन आणि मृत्यू. मीच आहे काळ, वेळ आणि नियती. मीच आहे शून्य आणि मीच आहे
अनादि अनंत